सागर ओळेकर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत उलटा वडापाव रेसिपी. सो चला मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिले तर बटाटे घेतले, 5 ते 6 बटाटे घेतले. त्यात 1 तांबे पाणी टाकायचं आणि त्याला 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. बटाटे शिजलेले आहेत आपले. त्याला 5-10 मिनिट थंड होऊन द्यायचं आणि नंतर मग त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे. दाखवते पुढची रेसिपी. तर बटाट्याचे साल काढून झालेले आहेत. या प्रकारे बटाट्यांना बारीक करून घ्यायचं, एकदम बारीक करून घ्यायचं, जेणेकरून वडे मस्त होतील. व बेसन पीठ भिजवत घातलेलं आहे. त्यामध्ये बेसन पिठामध्ये मीठ टाकायचं थोडंसं आणि खाता सोडा. इकडे हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर कुटून घेतलेली आहे आणि बटाटे जे हे केलेले आहेत ना त्यामध्ये धना पावडर टाकून घ्यायची आणि त्याला मिक्स करायचं. त्यानंतर कुटलेल्या मिरच्या वगैरे जे आहे ना ते सगळं कढईमध्ये टाकून परतून घ्यायचं. 5 ते 10 मिनिट परतून द्यायचं चांगलं. त्याला कलर येऊस तर थोडासा. हे बघा, जेवढं चांगलं परत तेवढा चांगला वडापाव लागतो. त्यामुळे थोडंसं परतून द्यायचं. त्यानंतर ते परत परतून दिल्यानंतर त्यामध्ये ते बटाट्याचं मिश्रण केलेलं आहे ना ते त्यामध्ये टाकायचं व त्याला चांगलं 15 ते 20 मिनिट हलवून घ्यायचं, जेणेकरून बटाट्यामध्ये तिखट ते व्यवस्थित मिक्स होईल. व त्यानंतर त्याला 10-15 मिनटं हलवत राहायचं, जेणेकरून ते खाली चिपकणार नाही व बटाट्यामध्ये सगळे तिखट मीठ वगैरे मिक्स होईल. त्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिट गार होण्यासाठी ठेवायचं, जेणेकरून ते थंड झाल्यानंतर आपल्याला हाताला चटके बसणार नाही. त्यानंतर हे पिठाचं बघा बनवलेलं त्याला एकदम मिक्स करून घेतलं चांगलं. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं वडापाव तळण्यासाठी. तेलाला चांगलं गरम होऊन द्यायचं. त्यानंतर बटाट्याचं जे बनवलेलं आहे ना त्याचे वडे बनवायचे. हे बघा, अशा प्रकारे वडे बनवून घ्यायचे. गोल नाही बनवायचे, चपटे बनवायचे थोडेसे, मस्त फुलतात. त्यानंतर त्याला बेसन पिठामध्ये बुडवून तळून घ्यायचं. एकदम भारी लागतात, टेस्टी वडापाव बनतात. या प्रकारे बनवून घ्यायचे. एकत्र सगळे बनवून घेतले तरी चालेल, नंतर एक एक बनवून टाकला तरी पण चालते. हे बघा, आता तळायला टाकलेले आहेत. त्याला चांगला लालसर रंग येऊन द्यायचा. नंतर बाहेर काढायचे वडापाव. लास्टला एक उलटा वडापाव पण बनवला आला आहे, ती पण रेसिपी बघा. हे एकच बनवला उलटा वडापाव आणि बाकीचे सगळे सरळच बनवले. खूप मस्त लागतात वडापाव, एकदम टेस्टी. तुम्ही घरी बनवू शकता तुमच्या. बनवून नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे बनले म्हणून. आमचे वडापाव तर एकच नंबर झालेले, एकदम मस्त बनले होते. हे बघा, या प्रकारे त्याला रंग येऊन द्यायचा, हलवत राहायचं म्हणजे खाली चिपकणार नाही ते. थोडेसे शिजून द्यायचे. एकदम मस्त वडापाव लागतात. पाव ताजे आणल्यावर तर आणखीन छान लागतात वडापाव. हे बघा, झालेले आहेत वडे तळून. त्यानंतर उलटा वडापाव आहे ना त्यासाठी तो पाव फोडलेला आहे. तुम्हाला वाटेल की उंदराने खाल्ला का काय, तसं काही नाही आहे. एक उलटा वडापाव ट्राय करायचं आहे ना त्यामुळे त्याला तसं केलं आहे त्या पावाला. सो त्या उलटा वडापाव बनवण्यासाठी ना त्या पावामध्ये बटाट्याचं मिश्रण भरायचं आणि त्याला टाकायचं त्यामध्ये. लास्टला आहे तो उलटा वडापाव एक. आधी हे सरळ आहेत ना तेच बनवून घेतलेले आहेत. सो तुम्ही हेच बघा तोपर्यंत. नंतर लास्टला दाखवते तुम्हाला एक उलटा वडापाव आम्ही कसा बनवला आहे. तो पण खूप टेस्टी लागत होता आणि हे असे पण छानच लागतात वडापाव, परंतु उलटा वडापाव म्हणजे पावासहित तळलेला असतो ना, तर तो पाव मस्त फुगून वगैरे भारी लागतं. तसं पण एकच नंबर वडापाव झालेला. तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा आणि आम्हाला पण सांगा कसं झालेला तुमचा वडापाव. चॅनलला सबस्क्राईब करत जा, जेणेकरून मला आणखीन व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट येईल. कमेंट करत जा तुम्हाला व्हिडिओ आवडला का नाही आणि कसे व्हिडिओ बनवत जाऊ हे पण सांगत जा मला.
म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट येतो ना. नाहीतर कमेंट नाही केलं, लाईक नाही केलं, सबस्क्राईब नाही केलं तर व्हिडिओ बनवायला मूड राहत नाही ना. त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. हे बघा, फायनली वडापाव आपले होत आलेले आहेत. लास्टचा वडापाव आहे हा. आणि हाच आहे तो उलटा वडापाव. बघा, त्या पाव आहे पूर्ण अख्खा तो. ते दुसरे वडापाव तळत आहेत ना तोपर्यंत, त्यामुळे त्याला चांगला टाईम लागतो भाजायला. उलटा वडापाव पण भारी लागतो, असा पण छान लागतो. एकदम भारी वडापाव आहे. आम्ही खाल्लेलं ना, खूप मस्त झालेलं. आणि बाय द वे, खरं सांगायचं म्हणलं तर हा वडापाव मी नव्हता बनवला. मी नाही बनवलेला हा वडापाव. माझी मदर इन लॉ आहे ना, त्यांनी बनवलेला. सो प्लीज वडापावची रेसिपी कशी वाटली ते सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्यासमोर येतील. ओके, फायनली सगळे वडे रेडी झालेले आहेत. कसे दिसत आहेत, जसे इतके छान दिसतात ना, त्यापेक्षा भारी खायला झालेले. आणि हा बघा लास्टचा उलटा वडापाव, हा पण एकदम भारी झालेला, फुगलेला मस्तपैकी. कसा तळतो तो पाव आहे ना, असा फुलून वरती आलेला, एकदम भारी लागतो. हा उलटा वडापाव पण छान लागतो. एकच उलटा वडापाव बनवलेला, बाकी सगळे आपण जसे बनवतो ना नेहमी तसेच बनवलेले. बघा, हा उलटा वडापाव किती मस्त फुगला, एकदम भारी लागतो खायला. हा पण मस्तच. त्याला चांगलं भाजून दिलं ना, तर आतमधलं जे बटाट्याचं पेस्ट भरलेलं आहे ना, ते चांगलं भाजतं. चांगलं भाजून दिल्यावर तळून द्यायचं, जेवढं होईल तेवढं तळून द्यायचं. एकदम मस्त लागतं हा वडापाव. तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या घरी. आणि कमेंटमध्ये येऊन सांगा की तुमची रेसिपी बघून आम्ही वडापाव बनवलेला एकदम भारी झाला की नाही झाला. प्लीज कमेंट करून सांगा नक्की मला, जेणेकरून आम्हाला पण आणखीन व्हिडिओ बनवायला उत्सुकता येईल. मी व्हिडिओ काढते याचा अर्थ की तुम्ही सबस्क्राईब करावे चॅनलला. मस्त आहे, तुम्ही पण ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट करा. आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊन येईल.